स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन. स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव. इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता. यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे. खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन. वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमहांका, जिल्हा सांगली. संपर्क 7756 046 177. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. पहलगाम हल्ल्याविरोधात कारवाईसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय झाला याची उत्सुकता. थोड्याच वेळात केंद्राची पत्रकार परिषद. एनआयएचं पथक पुन्हा एकदा पैसनरमध्ये दाखल. प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे एनआयए घटनास्थळाचं 3D मॅपिंग करणार. घटनेवेळी उपस्थित असणाऱ्या सर्व 400 जणांच्या संपर्कात एनआयएचं पथक. LOC वर भारताच्या राफेलच्या घिरट्या सुरू झाल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा. पाकिस्तानची उडाली झोप. पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच. LOC आता पहलगाव सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार झाल्याची एनआयएची माहिती. पहलगामच्या हल्ल्यात दहशतवादी फारुख अहमदचं नाव. ओव्हरग्राऊंड वर्कर्स नेटवर्कद्वारे हल्ला घडवून आणला. तपास यंत्रणे सूत्रांची माहिती. भारताच्या आक्रमक पावित्र्यानंतर मोठ्या दहशतवाद्यांना वाचवण्याची पाकची धडपड. हाफिज सईद आणि मसूद अझहरला कोटलखपत तुरुंगातून बाहवलपूरला हलवला. पाकिस्तान आर्मीचे SAG कमांडो दहशतवादी होऊन करतायत घुसखोरी, तर फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती. पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. सार्वजनिक कार्यक्रमात शिस्त बाळगण्याच्या पदाधिकाऱ्यांना निर्देश. 5 डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा आजपासून वर्षावर वास्तव्य. अक्षय तृतीयाचा मुहूर्त गाठत पूजा करत गृहप्रवेश. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मोठी घोषणा. आरक्षणात इतर मागण्यांसाठी 29 ऑक्टोबरला मुंबईत धडक देणार. आमरण उपोषण करणार. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.